नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी. आपण घेत आहोत सोलापूरचा विकास हा कार्यक्रम. आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण एमआयडीसी मध्ये आलो. आपल्या बरोबर कॉप्ट नगरसेवक आहेत डायमा शेठ, आणि त्यांच्या बरोबर आपण संवाद साधणार आहोत. आपल्या एमआयडीसी एरियामध्ये काय काय डेव्हलप व्हायला पाहिजे, काय असायला पाहिजे एमआयडीसी एरियामध्ये, आपण सगळीच माहिती डायमा शेठजीकडनं घेणार आहोत. साहेब, मला सांगा, एमआयडीसी एरियामध्ये काय काय डेव्हलप व्हावं असं दायमा शेठजीला वाटतंय? हे एमआयडीसी भागामध्ये हे डायमाला वाटत नाही, पूर्ण एमआयडीसीच्या उद्योजकाला आणि इथं जो एमआयडीसी मध्ये जो व्यापार करतो त्याला प्रत्येकाला वाटत आहे की एमआयडीसी मध्ये टेक्सटाईल, रेडीमेड, मार्बल, ट्रान्सपोर्ट ह्या ठिकाणी कमीत कमी 1 लाख ते 1.5 लाख लोकांचा रोजगाराचा प्रश्न आहे. तर या ठिकाणी आज या ठिकाणी प्रत्येक कारखानदार आणि जो काम करणारा इथं व्यक्ती त्याला एवढंच वाटतंय की या ठिकाणी मूलभूत सुख सुविधा मिळायला पाहिजे. त्यामध्ये रोड आलं, त्यामध्ये दिवाबत्ती आली, त्यामध्ये एक पाण्याची व्यवस्था व्यवस्थितशीर पाहिजे, आणि ह्या मूलभूत सुविधा मिळाल्या तर हा जो रोजगार आहे एमआयडीसीतला, हा रोजगार अजून वाढेल. तर या हिशोबाने एमआयडीसी मध्ये उद्योजक लोकांना, इथं काम करणाऱ्या लोकांना एक अपेक्षा आहे की एमआयडीसीचा विकास व्हायला पाहिजे. मला सांगा साहेब, आता उन्हाळ्याचा दिवस आहे आणि कुठेही ठिणगा पडू शकतो, कुठेही आग लागू शकते. ह्यासाठी काय काय सुविधा आहेत एमआयडीसी मध्ये? एमआयडीसी मध्ये जे मेन केंद्राची मागणी होती, अग्निशामक दल इथं कायमस्वरूपी व्हावं, त्या हिशोबानं निधी मंजूर झालेलं, बांधकाम सुद्धा झालेलं आहे. आणि आता सध्या 2 गाड्या इथं यंत्रमागधारक संघामध्ये कायम असतात. आणि त्या ठिकाणी त्या आणखीचे केंद्र सुरू झाल्यावर अजून त्याच्यामध्ये काय सुविधा देता येईल. आता पक्षानं मला नगरसेवक म्हणून मला संधी दिलेली आहे, तर मला काय करता येईल, अजून काय सुविधा देईल, महापौराने आम्हाला शब्द दिलाय, तुम्ही उद्योजकाने माझ्याशी या, यशस्वीने आपणाशी बसू, अजून आपल्याला काय चांगला करता येईल यासाठी शब्द दिलेला आहे. आम्ही आदरणीय आमदार देवेंद्रदादा कोटे आणि महापौर विनायकदादा कुंड्याल यांच्या मार्गदर्शनाने आम्ही एक चांगलं काम करू आणि एक संकल्प केलेला आहे, स्वच्छ एमआयडीसी, सुंदर एमआयडीसी, हा संकल्प घेऊन आम्ही काम करणार आहोत. तर मला सांगा, एसटीपी प्लॅनचं जे इथं प्रोजेक्ट आहे चालू आहे, ते चालू आहे, तर पुढं प्रोजेक्ट चालू आहे. आमचं एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री त्रिलोकचंद कासवा यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी त्यांचं जे असोसिएशनचे पदाधिकारी आहे त्यांच्या ठिकाणी तो प्रोजेक्ट चालू आहे. आणि परत कासवा शेठची, आमच्या यंत्रमागधारकचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, तसेच चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, अजून आमचे जे या मार्बल असोसिएशनचे आणि आपले कारखानदार उद्योजक निलेशजी फोपले आणि सर्वांना सोबत घेऊन आम्ही हा तो प्रोजेक्ट चालू आहे. परत एमआयडीसी असोसिएशनचं एक पुनर्गठन करून चांगले काम करणारे उद्योजक कारखानदारला सोबत घेऊन अजून आपल्याला चांगलं काय करता येईल त्या हिशोबाने माझा मी एक संकल्प केलेला आहे, मी तो संकल्प पूर्ण करणार. मला सांगा साहेब, एमआयडीसी मध्ये भरपूर कर्मचारी काम करतात, आणि काय डेव्हलप व्हायला पाहिजे? आणि आपल्या सिटीमध्ये बघितलं तर लोक म्हणतात की सोलापूर शहरामध्ये काम नाही, आणि इकडं तर 60-70% लोक आपले मोलमजूर करून खाणार आहेत. इथं कामगार कमी पडतात असं वाटतंय, आणि जिथं तिथं बघितलं तर पाटी लिहिलेले आहे इथं कामगार पाहिजे. काय सांगाल तुम्ही सोलापूरकरांना? सोलापूरला उज्ज्वल भविष्य आहे. आज तुम्हाला सांगतो, आज कपड्याचा तर उद्योग आहे, पण जोपर्यंत हा टावेल उद्योग असा आहे, 50% एक्सपोर्ट होतं. 5 रुपयाच्या नॅपकिन पासून ते लावून 150-200 रुपयाचा टावेल सोलापुरात मिळतो प्रत्येक किलोमध्ये. जो मिल मध्ये माल 700-800 रुपये किलोने मिळतो, तो 300-350-400 रुपये किलोने सोलापुरात मिळू शकतो. आणि 50% माल एक्सपोर्ट होतो, 50% माल हा डोमेस्टिक मध्ये जातो, आणि चांगल्या दर्जाचा टावेल मिळतो. उज्ज्वल भविष्य सोलापूरचं भविष्य उज्ज्वल आहे. एअरपोर्ट चालू झालं, अजून
IT हब चालू होणार आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग करून आपण राहिलं. आज तुम्हाला सांगतो MIDC मध्ये चांगला आहे, रोजगार चांगला आहे. रेडीमेड आज पूर्ण इंडियामध्ये रेडीमेड सप्लाय होऊ लागलं. टॉवेल पूर्ण इंडियामध्ये टॉवेल जात आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग बघावं लागेल. पुढं चेंज होत, नवीन पिढी येऊ लागली. ते सुद्धा आपलं सोलापुरात विकास कसा होईल त्या हिशोबानं प्रयत्नशील आहे आणि पॉझिटिव्ह थिंकिंग केलं तर सोलापूरचं भविष्य लय उज्ज्वल आहे. मला सांगा, एकूण MIDC एरियामध्ये किती म्हणजे महिला असतील, पुरुष असतील, लूम, कांडी मशीन, वायडिंग हे सगळे लोक धरून साधारणपणे किती लोक इथं कर्मचारी आपले काम करतात MIDC मध्ये? MIDC बघा, सर्वात जास्त टेक्सटाईल उद्योग आहे. टेक्सटाईल उद्योग मध्ये एकावर एक अवलंबून राहणारे यंत्रमागधारक, अध्यक्ष, यार्न व्यापारी, त्याच्यामध्ये ट्रेडिंग करणारे कारखानदार, कामगार वर्ग, महिला कामगार वर्ग, त्याचप्रमाणे ट्रान्सपोर्ट जे पहिला जोडभाऊ पेठ साईडला होता ते MIDC ला आले. मार्बल उद्योग आहे, रेडीमेड उद्योग आहे. असं करून कमीत कमी घरकुल सुद्धा कामगार क्षेत्र इथं नजीक आल्यामुळे 1 लाख ते 1.5 लाख लोकांचा हा रोजगार MIDC मध्ये आहे. आणि सहज उपलब्ध काम करणाऱ्याला कामाची इथं कमी नाही. 1 लाख ते 1.5 लाख लोकांचा रोजगार. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, आम्ही नुसतं त्यांच्याकडनं काम करून घेणं तसं नाही आहे. आयुष्यमान कार्ड सारखे आम्ही केंद्र सरकारचे 5 लाख पर्यंतचा आरोग्य विमा त्यांना मोफत आहे. तो आम्ही प्रत्येकाला प्रोत्साहित करतो की तुम्ही आयुष्यमान कार्ड काढा. केंद्र सरकार तुमच्या पाठीचे आहे. मोदीजी 5 लाख रुपये आयुष्यमान कार्ड म्हणजे तुमच्या तिजोरीत ठेवलेले 5 लाख रुपये आहेत. तर त्याचा तुम्ही उपयोग करून घ्या. आज सर्वात गरज आयुष्यमान माणूस केव्हा बी आजारी पडू शकतो, पण त्याला आज केंद्र सरकारने कव्हर दिलेलं आहे. दुसरा विशेष सांगतो, मुद्रा लोनच्या माध्यमातून जे उद्योजक काम करू इच्छितात, जे युवा काम करू इच्छितात, 5 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाख रुपये तुम्हाला लोन मिळत आहे. आणि त्याची गॅरंटी केंद्र सरकार म्हणजे मोदीजी स्वतः घेतात. आणि उद्योग करून इमानदारीने काम करायचं आणि कमी व्याजदरामध्ये आहे. तर केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे जे योजना आहे ते योजना सुद्धा आम्ही राबवतो. मला सांगा साहेब, आपणच आपल्या सोलापूरचं नाव खराब करतो बरं का. काम हाय MIDC मध्ये कमीत कमी 1 ते 1.5 लाख महिला असतील, पुरुष असतील, जे कष्टकरी मोलमजूर करून खाणारे जे कर्मचारी आहेत ते इथं MIDC मध्ये काम करतात बरं का. ह्याला विकास म्हणतात. काम हाय, पण आपली मनस्थिती पाहिजे की मी MIDC मध्ये काम करणार आहे. आता इथल्या आजूबाजूचे तर करतातच आणि 1.5 लाख लोक इथं काम करतात बरं का सोलापूरकर. मला सांगा साहेब, आपण महापालिकेला MIDC मार्फत किती कोटीचा टॅक्स भरला जातो? सर्वात जास्त सोलापुरात अगर कुठनं टॅक्स येत असेल तर तो MIDC. कमीत कमीत एक कारखानदार 50,000, लाख 1 लाख रुपये, 1.5 लाख, 2 लाख पर्यंत एक कारखानदार टॅक्स भरतो. लाखोच्या सर्वात जास्त टॅक्स. कारण इंडस्ट्रीज मोठ्या मोठ्या प्रमाणात, मोठे मोठे बिल्डिंग आहे, मोठ्या प्रमाणात काही म्हणजे तक्रार न करता टॅक्स भरतो. त्याची एकच मागणी आहे, मूलभूत सुविधा आम्हाला द्या. अजून काही मागणी नाही. आणि एवढ्या समस्या राहून सुद्धा MIDC मध्ये एवढा रोजगार मिळतोय म्हणजे लय मोठी कारखानदारचा सुद्धा हेल्पिंग नेचर आहे, उद्योगाचं सुद्धा. पण आता काम करणारे लोक आले तर आम्ही मागं सरकणार नाही, आम्ही काम करून दाखवणार. युजर चार्जेस गेले 12 वर्ष झाली आम्ही सोलापूरकर युजर चार्जेस भरतो. तुमचं म्हणणं काय ह्याच्यावर? युजर चार्जेस आता परवात मीटिंग झाली, त्याच्या सकारात्मक निर्णय घेऊन तो एक चांगला निर्णय घेणार सोलापुराच्या हितासाठी. महापौर जे आपले पक्ष नेतृत्व आहे ते चांगला निर्णय घेणार जनतेच्या हिशोबानं. रद्द होईल युजर चार्जेस? नाही, चांगला निर्णय घेणार. जनताच्या हिताशी कुठल्याही चुकीचं टॅक्स लावणार नाही. जनताला सुविधा कसं चांगला देता येईल त्या हिशोबानं पक्ष नेतृत्व एक चांगला निर्णय घेईल. मला सांगा साहेब, युजर चार्जेस म्हणजे काय नेमकं एकदा सोलापूरकरांना सांगून टाका. युजर चार्जेस लोक जेव्हा ही ड्रेनेज लाईनची योजना होती, केंद्र शासन आणि राज्य शासन हे 75% दोघ जण आपल्या सोलापूर शहराला ड्रेनेज लाईनची अमृत योजना होती. 185 कोटीची ही योजना होती. आणि आपल्या सोलापूर
शहरातल्या आयुक्तांना किंवा आपण सोलापूरकर तिथं 25% भरायचं होतं आणि केंद्र आणि राज्य हे आपल्याला 75% देणार होते. हे कॉन्ट्रिब्युशन करून 100%ची योजना होती आणि आपण काय ते त्या 25% रकमेसाठी आपण ह्या सोलापूर शहरातल्या लोकांकडनं युजेस चार्जेस म्हणजे असं ह्या स्वरूपात आपण भरून घेतलो साहेब. हे रद्द व्हावं. आता हे अमृत योजना तर पूर्ण संपत आली, ड्रेनेज लाईन सगळे संपत आले, अजूनही आमच्याकडनं सोलापूरकराकडनं भरून घेतात महापालिका. हे बंद व्हायला पाहिजे का नाही? याच्यामध्ये असं आहे की जो मधला काळ होता 5 वर्षाचा प्रशासकीय होता त्यावेळेस म्हणजे पक्ष सत्तेमध्ये नसल्यामुळं त्यामुळे आणि ह्यानंतर हे जे सोलापूरकडचा जो आम जनता आहे त्यांच्या विचाराशी आणि त्यांच्या निगडीत आणि त्यांचा चांगला निर्णय व्हायला पाहिजे ही आमची पक्ष नेतृत्वाकडे मागणी. म्हणजे महापौर साहेब करतील असं तुम्हाला वाटतंय? करतील, जरूर. आम जनतेच्या पब्लिकचा चांगला विचार करतील आणि पॉझिटिव्ह विचार करणारे महापौर आहेत आणि कार्यक्षम महापौर आहे, काम करणारे महापौर आहे. असं आहे. त्यांचा प्रभाग हेच आहे. हे त्यांचा प्रभाग हेच आहे. त्यांचा प्रभाग हेच आहे. 10 कोटी दिले परत अजून. परवा 10 कोटी दिले. परत आमच्या कार्यक्रम म्हणले दरवर्षी 4 कोटी रुपये आम्ही MIDC साठी आम्ही राखून ठेवणार आहे. तुम्ही लाखोमध्ये हे देता टॅक्स, तर तुमच्यासाठी आम्ही 4 कोटी रुपयाचा दरवर्षी तुम्हाला निधी मिळेल. मला सांगा साहेब, मारवाडी समाजाला अनेक वर्षापासून तुम्ही झगडत होता, ह्या वेळेच कसा न्याय मिळाला? तुम्ही शहर उत्तर मध्ये होता, झगडत होता. मारवाडी समाज हा भाजपच्या पाठीशीच आहे, पण यावेळेस आम्ही संकल्प केला होता की समाजाला न्याय मिळेल. समाजाला न्याय पाहिजे. एक आहे भारतीय जनता पार्टी विशेष आहे, देर आहे, दुरुस्त आहे. पक्ष नेतृत्वाने त्याची दखल घेतली, तिकीट नाही दिला हरकत नाही. स्वीकृतच्या माध्यमातून एक कार्य करणारा, एक जो निष्ठावंत कार्यकर्ता किंवा मिळालं नाही मिळालं, 2 खासदार असताना आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहे. तर त्याच्यानंतर पक्ष नेतृत्वाने दखल घेऊन श्रीनिवास दायमाच्या रूपाने म्हणजे एक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला हा मान मारवाडी समाजाचा आहे. श्रीनिवास दायमा व्यक्तिगत आहे, मारवाडी समाजाला एक चांगला न्याय मिळाला. ह्याच्यामध्ये पालकमंत्री विजयकुमारजी गोरे, आमचे मध्यचे आमदार देवेंद्र दादा कोटे, शहर अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर, शहर उत्तरचे विजयकुमारजी देशमुख, मालक सुभाषजी देशमुख आणि काळेजी आणि सर्व नेतृत्वाने एक सचिनजी कल्याण शेट्टी यांनी एक मारवाडी समाजामध्ये एक पॉझिटिव्ह चांगला न्याय, एक आनंदाचं वातावरण आहे मारवाडी समाजामध्ये. एक मारवाडी समाजाला चांगला न्याय दिला. धन्यवाद साहेब. दायमा साहेबजीने आपल्याला खूप काही चांगली माहिती दिली आहे. मारवाडी समाजाला न्याय मिळालाय आणि MIDCचा विकास काय व्हायला पाहिजे काय नाही, सगळीच माहिती दायमा शेठजींनी दिली आहे. हे आपल्या महापालिकेचे कॉप्ट नगरसेवक आहेत बरं का. आणि आता ह्यांना सुद्धा बजेट मिळणार आहे आणि बजेट मिळाल्यावर हे सुद्धा ह्या MIDC मध्ये खर्च करणार आहेत बरं का सोलापूरकर. मी राहुल रणदिवेसह मुकुंद उकरंडे, सोलापूर न्यूज.